करून मागीर आमकां चांगला आवाज आला पाहिजे. आवाज येऊ द्या. भारताची बाजारपेठ काबीज करण्याचा सरदार गायकर समर्थ सरगर. कल्पेश गायकर. समर्थ सरगर. औद्योगिक क्रांतीला प्रारंभ मध्ये झाला. 1802 मध्ये पेशव्याचे इंग्रजांची तैनाती फौजेचा करार केला. अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. पृथ्वीच्या परिवर्तनास 24 तासांचा कालावधी लागतो. एका तासात पृथ्वीवरील दुपारचे 12 वाजले असतील तर 30 पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील हे स्पष्ट करा. ओके. 16 सेजल परब. हां. रिया नेहा. माझी मन नेहा काका खंडाळी. औद्योगिक क्रांतीला प्रारंभ लिबर्टी पेठेसाठी इंग्लंड सहकार्य
शासन पद्धतीचा स्वीकार केला. प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली. इंग्लंड ही भारतावर सुमारे 150 वर्षी सत्ता गाजवली. त्यामुळे भारतीय ही पद्धत ओळखीची झाली होती. त्यामुळे भारतीयांनी त्याच्यावर चर्चा करून संसदीय शास्त्रीय पद्धतीचा स्वीकार केला. पृथ्वीच्या परिभ्रमणात 24 तासाचा कालावधी लागतो. एका तासात पृथ्वीवर टिंबटिंब रेखावृत्ते सूर्यासमोर जाते. भौगोलिक कारणे स्थानिक वेळ मध्यान्हावर निश्चित केले जातात. स्थानिक मध्यान्हात जास्तीत जास्त जास्त उंच वाटते व झाला असे गृहीत धरले जाते. रेखावृत्त वर्ग सूर्यासमोर येते तेव्हा दुपारचे 12 वाजले असे गृहीत धरले जाते. रेखावृत्त या रेखावृत्तात उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत सर्वत्र सारखे असते म्हणून साडेतरी मध्यान्ह निश्चित करतात. रिकाम्या जागा इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न डॉक्टर यांनी केला. एखाद्या विशिष्ट प्रदेशातील लोकांनी एखाद्या विशिष्ट प्रदेशात जाऊन आपले तिथे राहणे म्हणजे बसावत करून तिथे आपले आर्थिक वर्चस्व गाजवणे त्याला वसाहत असे म्हणतात. संसदीय शासन पद्धत डॉक्टर इथे विकसित झाली. थोडक्यात संसदीय शासन पद्धती चर्चा व विचार करणे हे महत्त्वाचे असते. संसदीय शासन पद्धती संसदेत चर्चा व विचार विनिमय करूनच निर्णय घेतला जातो. विरोधी पक्षी या चर्चेत सहभाग होऊन शासनाच्या भूमिकेत त्रुटी दाखवू शकतो. सामाजिक हिताचे प्रश्न विचार विनिमय करूनच कायदे निर्मित केले जातात. एखाद्या प्रदेशाची प्रमाणापासून केली जाते. सुसूत्रता आणण्यासाठी देशाच्या रेखावृत्तीय विस्तार पथांवर स्थानिक वेळ ही त्या देशाची प्रमाणवेळ मानली जाते. एखाद्या देशातील प्रदेशाची अधिक पूर्वेकडील रेखावृत्त व अधिक पश्चिमेकडील रेखावृत्त स्थानिक वेळेत 2 तासाचा किंवा त्याहून कमी कालावधीचा फरक असेल तर तिथे एकच प्रमाणवेळ मानली जाते. याउलट एखाद्या देशात प्रदेशात अधिपूर्व रेखावृत्तीय व अधिक पश्चिमेकडील रेखावृत्ताची स्थानिक वेळेत 2 तासाचा किंवा त्याहून अधिक कालावधीचा फरक असेल तर तिथे एकापेक्षा अधिक प्रमाणे म्हणतात. मनीषा आणि वैष्णवी. माझे नाव मनीषा दत्तात्रय कांबळे. माझे नाव वैष्णवी संदीप गायकवाड. रिकाम्या जागा भरा. औद्योगिक क्रांतीला प्रारंभ टिंबटिंबमध्ये झाला. अध्यक्षीय शासन पद्धतीत टिंबटिंब हे कार्यक्रम असतात. कोणतीही 2 लगतच्या रेखावृत्ताच्या स्थानिक वेळा टिंबटिंब असतात. थोडक्यात उत्तरे लिहा. वसाहत भाग संकल्पना स्पष्ट करा.
इसवी सन 13व्या ते 16व्या शतकामध्ये प्रबोधन युगात युरोपमध्ये झालेले नवनवीन वैचारिक प्रवाह धर्मसुधारणा चळवळी सुरू झाल्या. त्या प्रबोधन युगामध्ये युरोपात कला स्थापत्य तत्त्वज्ञान ही परंपरा पुनर्जीवन सुरू मंडळाला संसदीय असे म्हणतात. हे विधान शासन संस्थेचे शाखा कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय. माझे नाव वैष्णवी विश्वास सोळसे आहे. माझे नाव सेजल पंत. इंग्लंड. भारताने संसदीय शासन पद्धती स्वीकारली. भारताची संसदीय शासन पद्धती प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित होती. भारताची सुमारे 150 वर्ष सत्ता होती. 150 वर्ष सत्ता होती. या काळात राज्यात 150 वर्ष सत्ता होती. भारताची राष्ट्रावर चांगलीच ओळख होती. अध्यक्षीय शासन पद्धती पुढीलप्रमाणे. अध्यक्षीय शासन पद्धतीची निवड थेट जनतेकडून होते. कायदे मंडळाच्या पाठिंब्यावर सर्वसाधारणपणे मध्यान्ह सूर्य जास्तीत जास्त उंची काढतो व त्यावेळी दिनमानातील निम्मा वेळ पूर्ण झाला असे गृहीत धरले जाते. एखाद्या ठिकाणी दुपारचे 12 वाजून एखाद्या ठिकाणी इंग्लंडच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न टिंबटिंब यांनी केला. संसदीय शासन पद्धती टिंबटिंब येथे विकसित झाली. भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला. संसदीय शासन स्थापित झाली. राजांच्या दौलत यांचा पराभव केला.
त्याला आपल्याकडे स्थानिक वेळ मध्यान्ह निश्चित केली जाते. प्रतिभा राजगे, श्रेया प्रतीक्षा. रितिका. आवाज आला पाहिजे. प्रतीक्षा. परत बोल. माझं नाव श्रेया.